नमस्कार भावांनो, कसे आहात? गुड इव्हिनिंग भावांनो. तुम्ही म्हणता सकाळी ब्लॉग करताना आज संध्याकाळी का दिवस मावळताना कसा करायला. भावांनो तुम्हाला एक सांगतो, दिवस मावळताना का करायला लागले. काल भावांनो वाजलेत मला यायला 8-8:30 वाजले यायला. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला घरापासून दाखवलं होतं का नाही. घरापासून ते तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमधनं एंड केला नाही. तुम्हाला म्हणलं मुक्कामी राहिलं तर ठीक, नाही तर उद्या सांगतो तुम्हाला. पण भावना काय झालं, जवळ तिथं शिवनेरी किल्ला होता. जवळ शिवनेरी किल्ला, परत तीन अष्टविनायक केली भावानं का. 3 अष्टविनायक. तर तुम्ही म्हणसाल का ब्लॉग मध्ये का दाखवलं नाही. भावानं एक कारण होतं ब्लॉग मध्ये नाही दाखवण्याचं. उन्हाळा चालू आहे भावांनो. एक पॉइंट म्हणजे उन्हाळा चालू आहे. आपला आहे आयफोन. आणि तुम्हाला सांगतो, शिवनेरी किल्ला आहे 3 किलोमीटर नुसता वर चालायचा आहे भावानं. 3 किलोमीटर नुसता वर चालायचा आहे शिवनेरी किल्ला. माणसं म्हणतात ना, नुसतं पुस्तकात बघून फोटो बघून गड चांगले असते ते. एकदा गडावर जावाच तुम्ही भावानो. कोणच्या बी गडावर असो, शिवनेरी असो, अदर कोणच्या रायगड असो, हरिहर असो, हरिश्चंद्र असो, गडावर जावाच तुम्ही भावानो. काय एक गांधी ऊर्जा असते ना गडावर गेल्यावर, ते खरं अनुभव काल भेटलं भावानो. शिवनेरी किल्ला म्हणजे भावानो आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे भावांनो. 3 किलोमीटर वर चालत गेलो आम्ही. 3 किलोमीटर वर. सपाट आहे, काय चालायचं, काय पायऱ्या आहे त्या, काय असं वर थोडं वर चाल पहाडी सारखं चालायचंय. पण भावांनो एवढं म्हणजे मला ऊर्जा जाणवली काल. तो अनुभव मी शब्दात व्यक्त करू शकत नाही खरंच भावांनो. मी इकडे आपलं लेण्याद्री घाम निघला, पण भावांनो शिवनेरी किल्ला मला घाम माझा थेंब सुद्धा आला नाही. ऊन लागत होतं भावांनो, पण पाय थकत नव्हतं माझं. पाय थकत नव्हतं भावांनो. घाम मस्त निघायचा थोडाफार. शिवनेर घाम निघाला नाही माझं जास्त, पण पाय थकत नव्हतं भावांनो. पण दुसऱ्या इकडं लेण्याद्रीला जसं चढायचं होतं तिथं घामाच्या आंघोळीच झाली माझी. पण शिवनेरी किल्ल्यावर काय विशेष भावांनो, खरंच बरं का भावांनो. तुम्ही म्हणसाल काय बी फेकतय, नाही भावांनो, मी रिअलिटी सांगतो. शिवनेरी किल्ला म्हणजे खरंच आपल्या आराध्य दैवतांचं हे आहे बरं का. वास्तव्य आहे तिथं खरंच लय म्हणजे ऊर्जादायक वास्तव्य भावांनो. खरंच काल अनुभव मला खूप गोष्टी भेटल्या. तुम्हाला सांगणार खूप वाटत होतं, पण मोबाईल हिट होत होता म्हणून मी काल ब्लॉक केला नाही. तुम्हाला भावांनो सांगतो, काल तुम्हाला काय काय केलं सांगतो तुम्हाला. एक रांजणगावाचा अष्टविनायक मला बघा स्क्रीनवर दिसेल, आपले फोटो टाकतो मी. 2 परत तुम्हाला ओझरचा गणपती 2 स्क्रीनवर दिसेल तुम्हाला फोटो माझे. 3 लेण्याद्रीचा गणपती, लेण्याद्रीचा असं चढायचंय वर भावांनो, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. 3 लेण्याद्रीचा झाला. 4था भावांनो शिवनेरी गड केला आपला शिवनेरी. तुम्हाला गडाचा फोटो बी टाकतो, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. गडाचा फोटो बी टाकतोय, तुम्ही बघून घ्या. तुम्ही सगळं ते आपले फोटो तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतोय, तुम्ही बघून घ्या. आपण तुम्हाला तिन्ही दावलं. 3 अष्टविनायक, 1 शिवनेरी किल्ला काल केले भावांनो. ती बी एका दिवसात भावांनो, एका दिवसात. निघालो होतो किती वाजता माहिती का. निघालो तुम्ही 4 वाजता. तुम्हाला ब्लॉग आपला काल बघून घ्या. 4 वाजता निघालो होते. हिंदीत नाही, पण 4 वाजता निघालो तुम्ही. 4 वाजता निघून भावांनो आलो रातच्या 8 वाजता. काल एक्झाम देऊन तुम्हाला सांगतो, आपले शिरूर इंजिनिअरिंग कॉलेजवर आंबेगाव तालुक्यात होतं भावांनो. 220 किलोमीटर येत ना भावांनो जाणं, आणि 220 किलोमीटर येणं आहे भावांनो. 500 पर्यंत अंतर आहे भावांनो. 500 एका दिवसात. आणि तिथले तिथं 10-20 किलोमीटरवर शिवनेरी, ओझर, रांजणगाव जातानाच लागतंय, त्यात काय वाद नाही. एका दिवसात केलं भावांनो, एका दिवसात. तुम्ही म्हणसाल चेष्टा करताय. तुम्हाला तर फोटो शेअर करतो भावांनो, फोटो बघून घ्या तुम्ही भावांनो. मनात जर जिद्द असली ना भावांनो, काय गोष्ट अवघड नाही हो. काहीच गोष्ट अवघड नाही त्या. फक्त मनात जिद्द असली ना, करायचंच म्हणून करायचं, आपल्याला बघायचं म्हणून बघायचं, तर तुम्ही कोणतीही गोष्ट अचिव्हमेंट करू शकता. मला एक सांगायचं एवढंच तात्पर्य भावांनो, एका दिवसात एवढं करणं म्हणजे सोपं नाही. रिटर्न घरी येणं ते बी
रिटर्न घरी 8 वाजता घरी येतोय मी, म्हणजे सोपं नाही. शिवनेरी गड करून 3 अष्टविनायक करून एक्झाम देऊन रिटर्न घरी येतोय, म्हणजे हे एवढं भावानं सोपं नाही. कारण का की आपण सगळं आहे, रायडर बी आहे, ब्लॉगर बी आहे, सगळंच आहे, सगळ्यात माहिर आहे आपण कशात कमी नाही. भावांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्ही हे म्हणत असेल आज कुठं चाललं, आज कशावर ब्लॉग आहे. आज आहे भावांनो रानात आलोय आपण. रानात भावांनो आज आपण एक तुम्हाला नवीन सिस्टम केलाय. फवारायच्या गोष्टी भावांनो ठेवलंच नाही आता, फवारायची आपल्याला ठेवलंच नाही, पंप घ्यायची गरजच नाही आता. तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा लावून आपण काय फवारायचं नाही म्हणताय तुम्ही, पंप घेऊन फवारायचं नाही. तर नवीन सिस्टम केलाय आपण, पाईप घेऊन आपलं सगळं फवारायचं आता, पंपानं फवारायचंच नाही. तर तुम्हाला बॅक कॅमेरा लावून आता तुम्हाला STP सारखं एक पाईप आणलाय, ते तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेरा लावून, तुम्हाला सर्व काय दिसेल. तर मी काय म्हणतो भावांनो, मी सर्व लाईफस्टाईल शेअर करत असतो, सर्व शेतातील गोष्टी शेअर करतो. मी बाहेर कुठे गेलं की दाखवत असतो तुम्हाला, बाहेर कुठे गेलं की आपण रायडर बी आहे, पण आपण बाहेर गेलं की तुम्हाला दाखवतो. मी काय म्हणतोय, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व शिकाय मिळेल. शेतकऱ्यांची मेहनत दिसेल, आपल्या बाहेर कुठं नवीन ठिकाणी गेले तुम्हाला तीच दिसेल. काल क्षमा असावी भावानं, तुम्हाला मी दाखवलं नाही, कारण का आपला मोबाईल हिट होता. ते जाते त्या ठिकाणी जाण्याचं भावानं, उन्हाळ्यात जाण्याचं ती ठिकाण नाही, तिथं जाण्याचं ठिकाण फक्त हिवाळ्या किंवा पावसाळ्यातच आहे. मोबाईल आपला आयफोन असल्यावर पूर्ण हिट होत होतं भावानं. माझं घाम निघला भावानं, तुम्हाला फोटो दिसेल, आपण स्क्रीनवर फोटो शेअर केले तर तुम्हाला माझं घाम दिसेल, किती घाम निघलाय काल. आणि मोबाईलचं तर काय वाट लागली असते भावानं, त्यामुळे मोबाईल नवीन आहे त्यामुळे मी केलं नाही भावानं, क्षमा असावी. मस्त ब्लॉग भारी झाला असतं भावानं. करू एक दिवशी भावानं, आपण सगळं गड किल्ले सर करू, सगळं जेवणात अजून आपल्याला खूप वेळ आहे, आपण सगळं करू. तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही सपोर्ट केला तर आपण पुढे जाऊ भावांनो. असंच आपण पुढं जात जाऊ आणि तुम्हाला सर्व काय आपले किल्ले महाराष्ट्रातील सर्व काय दाखवेल भावांनो. सक्सेस झाल्यावर काय नाही भाऊ, फिराय काय अडचण नाही. काल एक्झाम होती म्हणून काल तिथल्या तिथं 10-20 किलोमीटरवर शिवनेरी, लेण्याद्री, ओझर ते ठिकाण होते म्हणून मी दाखवले तुम्हाला, म्हणजे मी गेलो तिथं. दाखवली नाही तुम्हाला, मी क्षमा असावी. पण मी तुम्हाला फोटो शेअर करून सगळं दाखवतो. आपला मोबाईल ऍपल असल्यामुळं हिट होतो मोबाईल, म्हणून मी काय तुम्हाला काय दाखवलं नाही. मी शेतातील सर्व तुम्हाला काय गोष्टी तुम्हाला शेअर करतो. आणि शेतात मी आता पंपाचं आपण काम ठेवलं नाही, आता फवारायचं ठेवलं नाही, पंपानं आपलं हे खंद जात, म्हणून आपण ते नवीन एक टेक्निक केली. आता पेरू फवारण्यासाठी पाहून आपण एक नवीन एक टेक्निक केली. आता तुम्हाला ती नवीन टेक्निक काय आहे ती तुम्हाला काय दाखवतो. तर बॅक कॅमेरा लावतो भाऊनो, वडील आणि भाऊ तिथं आहेत, तिथं तुम्हाला काय जाऊन तुम्हाला नवीन टेक्निक आहे, ती नवीन टेक्निक काय तुम्हाला काय दाखवतो. भाऊ कसं सांगू का, भाऊ जर काय बोलला तर तुम्ही काय त्याचं राग मानत जाऊ नका. तुम्ही काय व्हिडिओ बनवताय काय नाही त्याचं काय बोलणं चालू असतं, मग पण तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करत जावा. हो का, विरोध तर होत असतो सगळ्यांना, कोणत्याही क्षेत्रात असतो भावनं. त्यामुळे भावनं फक्त घरच्यांचा विरोध होत असतो, पण मी तुम्हाला त्यातनं मी तुम्हाला दाखवतोय. तर बॅक कॅमेरा लावतो, नवीन टेक्निक केली आहे ती तुम्हाला काय सर्व काय दिसेल. लावतो भावनं बॅक कॅमेरा. भावनं आपण लावला बॅक कॅमेरा, तर तुम्हाला दाखवतो आता नवीन टेक्निक काय आहे ती. आपण फवारायची नवीन टेक्निक केली. आता तुम्हाला तो ड्रिचिंग आज घ्यायची, ड्रिचिंग तुम्हाला सर्व काय दिसेल तुम्हाला दाखवतो भावनं. ड्रिप पाणी सोडलंय, ड्रिपवर पाणी सोडले, पेरूला पाणी चालू केलंय, तर तुम्हाला काय दाखवतो बघा भावांनो. ही नवीन टेक्निक केली आता, ही तुम्हाला दाखवतो. काय करायचं बघ, ती पाईप असा सरळ घ्यायचा भाऊ, सरळ घ्यायचा, सरळ हातरा पाहिजे. बघून घेऊ शकता, नवीन टेक्निक केलेली आहे. किती पाईप बसला हो, किती पाईप बसला? हा 3100 का? 3100 पाईप आणला बघा. काही पाईप आहे, ही कसं काय करायचं तुम्हाला सर्व दाखवतो आपण. आता ही मशीन दिसते तुम्हाला, मशीन आहे, मशीन आणलेली आहे. आता ही पोल गळून आता आम्हाला काय सर्व काय दाखवतो. आता ही नाही, आता फवारायचं आता ड्रिचिंग घ्यायची, तर तुम्हाला सर्व गोष्टी काय दाखवतो. हा पाईप बेप आणलाय, आता 3000 पाईप आणलाय, किट मीट सगळं बसून घेतलंय, बघून घेऊ शकता. ही किट ही सगळं बघून घेऊ शकता. कोटारी, कोटारीचा पाईप आहे. इथं झालं भरायला का?
हे आणाय पाहिजे होतं. एक आहे का काय कापाय तिथं एक आहे नारळ गोळा. तर आता तुम्ही बघून घेतलं घेऊ शकता भावांना. तिथं उभा खावलाय ते आहे काय? हा हा बरोबर. तुम्ही बघून घेऊ शकता भावांनो. तुम्ही बघून घेऊ शकता. ते आपण ते आता ते नवीन टेक्निक आणली. आता ती पाईप आणलाय ते आता डायरेक्ट ड्रिचिंग फवारणी बिवारणी सगळं आहे भावांनो. येत आहे. तर तुम्हाला काय सर्व काय मी दाखवतोय. मी काय म्हणतोय भावांनो, शेतातील सर्व गोष्टी तुम्हाला मी सर्व शेअर करतोय. शेतकऱ्याला शेतकऱ्याला किती मेहनत आहे तुम्हाला सर्व गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावांनो. तर तुम्ही बघून घेऊ शकता. आता तर काय करतो भावांनो, गिंबल सेट करतो आणि तुम्हाला पाईप हाताळताना सर्व काही दिसेल. तुम्हाला समजून घ्या तुम्ही. आता तुम्हाला काय करतो गिंबल सेट, तुम्हाला काय सर्व काही दिसेल. तर भावांनो केलं गिंबल सेट. तर तुम्ही बघून घ्या फास्ट मशीन. तर भावानं तुम्ही बघून घेतलं असेल फास्ट मशीन मध्ये आम्ही पाईप हातरून घेतलाय. तर भावानं ही वडिलांनी एक नवीन टेक्निक केली आहे, जी की शेतकऱ्यांना जे पंप घेऊन जे असं का वागवावं लागतं बाबा. 20-20 लिटरची खांद्यावर पंप घेऊन जावं लागतं. भावानं ते पंप म्हणजे साधन नसतं. 20 लिटर पाणी घेऊन असं पूर्ण शेतकऱ्यांना फवारावं लागतं. शेतकऱ्यांना फवारावं लागतं. त्याच्यामुळे एक नवीन टेक्निक आम्ही घेतली की शेतकऱ्याला कष्ट कमी करण्यासाठी भावानं ही नवीन टेक्निक आम्ही केली. जर कोणी शेतकरी जर बघत असला तर तुम्ही बघून घेऊ शकता. तुमच्या शेतकऱ्याला रानात तुम्ही ही नवीन टेक्निक हे करू शकता. हा काही भावानं एक मशीन आहे. ही पाणी भावानं हेतनं डायरेक्ट हातनं या मशीनीतून चालू केली. आता हे बटन चालू केलं की पाणी डायरेक्ट बॅरल मधनं उचलणार आणि ह्या मशीनीतनं डायरेक्ट प्रेशरनं तिकडे जातात. ते वडिलांना भाऊ थांबले ते तिकडे आपल्याला जायचंय. तुम्हाला मी आता इथं मशीन चालू करण्यासाठी थांबलोया. तर भावानं आता ही बॅरल भरायला चालू आहे. भावानं मी काय म्हणतो भावानं, मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करत होतो. एक शेतकऱ्यांची मेहनत, शेतकऱ्यांना किती कष्ट असतं. शेतकऱ्यांनी नवीन टेक्निक तुम्हाला दिसायला भेटत. तर भावानं का तुम्हाला मी तुम्हाला काय म्हणतोय, शेतकऱ्यांना जी खांदे जे दुखतात ना, ते शेतकऱ्यांना सारखं 20-20 लिटरचे पाणी जे असतं ना, ते घेऊन वागवावं लागतं. तुम्ही बघितलं असेल मी स्वतः पंप घेऊन जात असतो फवारायचो. तुम्ही आपले ब्लॉक बी फवारायचे झाले. ते आपण जे कष्ट आपलं ते होतं जास्त, ते फवारायचं जे खांद्याचे कष्ट होतं ते पूर्ण वाचवलंय. खास शेतकऱ्याला खांदा दुखायचं, ते सांदा दुखायचं, पाटकाना दुखायचं, शेतकऱ्याला ते दुखणं येत होतं. ते वडिलांना येत होतं. मला माझं दुखायचं भावनं जर असं पूर्ण एक बॅरल फवारा लागायचं भावनं. ती भावनं आपण सगळं भावनं कमी केले. आपल्याला आता काय एक सोपी टेक्निक केली. आता भावनं पंपाची गरज लागत नाही काय नाही. तर आता भावनं काय करायचं, आता डायरेक्ट आता मोटर चालू केली. डायरेक्ट ते तिकडे 2 जण थांबणार. एकानं पाईप 2 जण लागते भावनं पाईप, आणि 1 जण पाईप आणि 1 जण ते धरायचं दांडकं पूर्ण. करू चालू नाही भावानं. मी काय म्हणतो तुम्हाला, मी एकदा तुम्हाला सगळं दाखवतो. नवीन टेक्निक आपण चालू केली. तुम्ही शेतकरी असला तर तुम्ही शेतकरी स्वतःच्या रानाला ही करू शकता. पूर्ण 20-20 लिटरचे पाणी घेऊन जे वागवावं लागतं भावनं, ते पूर्ण आता आपले स्टॉप झाले. डायरेक्ट आता ही पंप भरलाय. तुम्ही बघून घेऊ शकता. डायरेक्ट पंप भरलाय. डायरेक्ट पंप फुटबॉल टाकलाय. डायरेक्ट मशीन चालू केली की डायरेक्ट आता तिथं 2 जण तिथं पाईप धरला. 1 जण मशीन चालू केली की 1 जण जायचं पाईप, 1 जण ओढायचा पुढं आणि 1 जण फवार करायचं.
तुम्हाला काय म्हणतोय आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन त्या शेतकऱ्यांची नवीन नवीन टेक्निक, शेतकऱ्याला किती कष्ट आता, शेतकऱ्याला किती मेहनत असते, तुम्हाला सर्व काय दिसाय भेटेल भावानं हो काही पाईप पाहून 300 फुट पाहून ही 3000 3100चा पाईप पाहून ही पाईप कुठं आणला ते आज मला काय माहित नाही. केला एवढा कमी. हा बर आहे. तर पाहून आता काय करू, मशीन चालू करतो, तुम्हाला काय सर्व काय दिसेल. आता करतो बघा मशीन, तुम्हाला सगळं लाईव्ह प्रूफ करून दाखवतो भाऊन. बटन 2 टाकू एक. तर पाहून आता बटन 2 टाकतो. आता 2 मोटर आहे त्यामुळे तुम्ही विचारलं. चालू झाली मशीन भाऊन, तर तुम्ही बघून घेऊ शकता. आता नवीन तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल भावांना. आता मशीन चालू केली, पाणी वरतंय का वाढा चालू झालं भावांना. पाणी खाली चाललंय. कसं खाली चाललंय वरलं भावांना, पाणी वरलं वाढायला चालू भावांना. तुम्हाला सर्व काय दिसेल. आता आपण तुम्हाला दाखवतो आता कसं आता तिकडे फवारायला चालू. तुम्हाला काय मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. मी तुम्हाला काय असं बाबा नाही दाखवणार किंवा कसं फवारते ते सर्व काय तुम्हाला दाखवतो. बघा पाणी वाढायला चालू झालं भावांनी. आता पाणी निघायला लागलं होतं. पाणी निघायला लागलं. पाणी हो का पाईप वाजायला लागले भाऊ. पाणी वाढायला लागले. आता आपण काय करू बघू बा. पाईप पूर्ण भरूच तर थांबावं लागणार आहे भावानी. पाईप भरला की तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह प्रूफ मध्ये दाखवतो भावानी. प्रेशर जास्त निघायला लागले. 1 मिनिट भावांना. हा तर भावानं काय झालं होतं तिथं मागाशी तुम्हाला दिसला पिक्चर निघले ते. आता टॅप लावून टेप नाही पॅक करून घेतले. आता पिक्चर दिसते थोडंफार दिसतंय. तर तुम्ही बघून घेऊ शकता. पॅक केले, मशीन चालू आहे, पाणी बिणी सगळे चालू आहे. तर तुम्हाला दाखवतो आता आपली शेतकऱ्यांची नवीन टेक्निक कशी केलेली आहे. तर तुम्हाला आता गेमबाल तिकडे जाऊन नेऊन तुम्हाला दाखवतो कसं फवाराय चालू आहे, फवारणी कशी चालू आहे, ते ड्रेचिंग कशी चालू आहे. ही फवाराय सुद्धा येते भावांनो. आता ही ड्रेचिंग घेते ती. तर तुम्हाला दाखवतो ड्रेचिंग कशी काय चालू आहे ती तुम्हाला दाखवतो दिसेल तुम्हाला. आता तुम्हाला आता बघून घेऊ शकता. आपण जी ग्लासाने जी वाकून जी घालतो का ग्लासाने वाकून भावांनो का पूर्ण कंबर जाते. आता पंपानं घेत होतो पण पंपानं बी वज होतं. नवीन टेक्निक आता तुम्हाला बघायला भेटतील भावांना. तर आता तुम्ही बघून घेऊ शकता. नवीन टेक्निक आता आपल्या तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील. आता तुम्ही बघून घेऊ शकता भाऊ. आता हो का बघून घेऊ शकता. हे काय कसं पाईप ओढा बिडा चालू आहे सगळं. हो का हा हॅलो. आता बटन सोडले बंदच पडणार की. हो का बघा. हा लय भारी होतंय होय. हो का बघून घेऊ शकता. सगळीचा फॅमिली आहे घरी रानात. हो का तुम्ही सांगता थोडं टेक्निक सांगता थोडीफार. हा सांगा थोडं. हा वडिलांनी टेक्निक केलेली आहे तर सांगा. 2 मिनिट बोला 2 मिनिट बोला 2 मिनिट. हा बोला तर 2 मिनिट बोला तर तर बावन बघून घेऊ शकता. हो का सगळं पाईप बी वाढा चालू आहे. हे बाबा सगळे पाईप वाढा चालू आहे भावानं. तुम्ही बघून घेऊ शकता. हो का मग शेतकऱ्याला भावानं जे पंपानं जे शेतकरी फवारतो ही सगळे खांद्याला खांदा वाकून फवारतो पूर्ण बॅरेल पाहून. हो का 300 फूट पाईप आणलेला बघा. जमीन करून दाखवतो. मशीन तिथं चालू आहे. इथं आम्ही आहे. इथं घरची सगळी फॅमिली आहे. फादर वरतीचा भाऊ तिकडे ड्रेचिंग करतोय. तुम्हाला भाऊन बघून घेऊ शकता. हो का सगळं आता खालून ते वरनं मानलं फवाराचं जे ताप होता जे त्या फवारामध्ये ते हे खांद्यावर जे घेऊन जे ताप होता ते सगळं वाचला भावनो. तुम्ही मी काय म्हणतो भावनो सर तुम्हाला माझ्याकडनं नवीन टेक्निक बघायला भेटेल. नवीन सगळं तुम्हाला बघायला भेटेल ना. एक शेतकऱ्यांची मेहनत शेतकऱ्यांचा आसूड मेहनत तुम्हाला बघण्यात भेटत. शेतकऱ्यांना किती कष्ट आता शेतकऱ्याने
नवीन नवीन तुम्हाला टेक्निक आता बघा भेटेल भावांनो ब्लॉग मध्ये. तुम्ही भावांनो जर तुम्हाला जर हे आज माझे असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा कुठनं आणलंय ती सगळं तुम्हाला पत्ता मी कमेंट मध्ये तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर ही टेक्निक जर आपल्या स्वतःच्या रानात जर आणायची असली तर तुम्हाला कमेंट द्वारे सांगा. तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून ही पाईप तुम्हाला नवीन टेक्निक आपल्याकडनं तुम्हाला पाहिजे असली तर तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगा. मी पत्ता ही कुठनं आणलाय ते दुकानाचा पत्ता नाव नंबर सगळं नाव तुम्हाला कमेंट मध्ये मेन्शन करून देईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट द्वारे सांगा. तुम्हाला काय म्हणतो भावांनो बघा आपण नवीन टेक्निक केली तर तुम्ही बघून घेऊ शकता. अजून एकदा तुम्हाला दाखवतो बघा ते आता ही बॅरल बिरल सगळं दाखवलं. पाईप 300 फूट पाईप आणला 300 फूट होते. आता दोघांनी मिळून जर तुम्ही शेतकरी असले तर शेतकऱ्यांच्या रानातील तुम्हाला दोघांनी एकाने पाईप धरायचं आणि एकाने पुढे ड्रिचिंग करत राहते. एकाने जर फवारायचं असेल तर एकाने पाईप ओढायचा आणि एकाने फवारून घेऊ शकता तुम्ही. कष्ट काय भावांनो हे करत कष्ट हार्डवर्क कष्ट करण्यापेक्षा भावना स्मार्ट वर्क कष्ट करा शिका. शेतकरी भावना आता हे चालू युग आहे भावना. शेतकरी म्हणलं की एक स्मार्ट वर्क कष्ट करा शिका. उगम घाम गळत उगम एक बॅरल फवारायचा मग खरना का खांदा जातात भावना. पूर्ण जर 20-20 लिटरचं पाणी घेऊन जर वागवायचं म्हणलं ना पूर्ण खांदा जातात भावना. तर तुम्ही बघितलं असेल तर आपण नवीन आजचा ब्लॉग आपला ह्याच्यावर झाला भावना. नवीन टेक्निक तुम्ही बघून घेऊ शकता. तुम्हाला अजून बी दाखवतो आपल्या इकडे जाऊन दाखवतो भावना. तुम्हाला आपल्या ब्लॉग द्वारे तुम्हाला भावना सगळं काही दिसेल. आपला पेरू बी बघून घेऊ शकता भावना. हो का पेरू सगळा भावना न हो आपला पेरूला नव्हती फुटली भावना. मी शेतकरीच भावना कुटुंबातली आहे. तुम्हाला गोष्टी मी काय फालतू शेअर करत नाही. मी गोष्ट पैसे कमवण्यासाठी करत नाही भावना. मला जर पैसे कमवायचं असलं तर भावना तुम्हाला माहिती मी वारंवार सांगत असतो. मी कॉपी पेस्ट करत नाही. मी सर्व तुम्हाला डिटेल्स शेअर करत असतो. शेतकऱ्यांची आसूळ महिना शेतकऱ्यांना किती कष्ट आहे शेतकऱ्यांना किती शेतातील कष्ट करावं लागतात ती सर्व तुम्हाला दाखवतो भावना. हो का तुम्हाला दिसेल आता मशीन चालू आहे. आता मशीन चालू आहे तर तुम्हाला हो का इथं वडील थांबले तर मदर तिथं भाऊ ड्रिचिंग घेतोय. तुम्हाला जो मी करून दिसेल आता ड्रिचिंग घ्यायचं चालू आहे. तर मी काय म्हणतो भाऊ तुम्हाला सर्व काय दाखवलं मी शेतकऱ्या नवीन टेक्निक. आता हे नवीन टेक्निक बघितलं असेल. नवीन टेक्निक आपले हे मशीनचे कोणते ते बी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे सांगा. मी मशीन कुठून आणली पाईप कुठून आणला सगळं दुकानचे नाव डिटेल तुम्हाला शेअर करेल. तुम्ही तिथनं घेऊन शकता. 300 फूट पाईप आहे भावांनो. 300 फूट पाईप आणलेला आहे. तुम्हाला नवीन जर टेक्निक पाहिजे असली तर तुम्ही सांगा कमेंटद्वारे सांगा. मी तुम्हाला कमेंटद्वारे तुम्हाला पत्ता ही सगळं ऍड्रेस बी देईल. तर कसं वाटलं ब्लॉग भावांनो नवीन टेक्निक आपल्या शेतकऱ्यांची नवीन टेक्निक भावांनो बघून घेऊ शकता. तर कसं वाटलं ब्लॉग जर तुम्हाला तुम्हाला जर माझ्यातर्फे एवढं जर शिकाय भेटत असेल भावांनो तर तुम्ही मला सबस्क्राईब करत जावा. लाईक करा कमेंट करत जावा शेअर करत जावा. नवीन शेतकऱ्यांना नवीन आपल्याकडे ब्लॉगद्वारे भेटेल तुम्हाला. मी कोणाचं फालतू कंटेंट टाकत नाही. मी व्ह्यूज यांना पैसे कमवण्यासाठी करत नाही. मी एक शेतकऱ्यांची मेहनत तुम्हाला शेअर दाखवत असतो. तर भावनो कसं वाटलं ब्लॉग आता आपली शेतकऱ्यांची मेहनत तुम्हाला सर्व काय दाखवली. तर भावनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या डेलीचे ब्लॉग येतील भावनो. जय हिंद जय महाराष्ट्र भावनो. हर हर महादेव भावनो.